ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग। तर आजची पद्धत आहे, जसं तुम्ही थंबनेल बघितलं असेल त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण ही जी पद्धत आहे ही सध्या जो आपल्या म्हणजे यूट्यूबवरती प्रिया मॅम म्हणून आहेत त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ही जी पद्धत आहे ही मी शिकलेली आहे, त्यांच्याकडूनच शिकलेली आहे आणि हीच पद्धत आपण आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुमच्यासाठी एक्सप्लेन करणार आहे। तर बघा, त्यांचे मी तुम्हाला सांगू शकते की त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते बघितल्यानंतर म्हणजे आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे याचं पुरेपूर नॉलेज आपल्याला मिळतं। मी सुद्धा त्यांच्याकडूनच शिकलेली आहे आणि जे काही शिकलेली आहे ते आपल्या भाषेमध्ये, म्हणजे त्यांचे क्लासेस आहेत ते हिंदीमधून असतात, तर तेच क्लासेस मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेमधून जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्यांची जी पद्धत आहे ती खरंच म्हणजे मी त्यांच्या पद्धतीनं जेव्हा ब्लाऊज शिवून बघितले, मी याच्या अगोदरही बरेच क्लासेस केलेले आहेत। प्रोफेशनल पद्धतीने जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो त्यावेळेला त्यातून येणारे आउटपुटसुद्धा तेवढेच छान असतात आणि तीच पद्धत मी आज तुम्हाला शिकवणार आहे। इव्हन तुम्ही त्यांचे क्लासेससुद्धा जॉईन करणार असाल तर करू शकता। त्यांचे ऑनलाईन क्लासेस सध्या यूट्यूबवर म्हणजे त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत ते बघू शकता। अदरवाईज तुम्हाला जर त्यांच्याकडून डीपमध्ये नॉलेज हवं असेल तर तुम्ही त्यांचे क्लासेसही जॉईन करू शकता। त्यांचे ऑनलाईन क्लासेस भरपूर आहेत, तुम्ही तिथूनही शिकू शकता। आणि जर फ्रीमध्ये तुम्हाला त्यांच्या पद्धतीने ब्लाऊज शिकायचं असेल तर मी इथे तुम्हाला त्या पद्धतीनं अगदी डिटेलमध्ये शिकवण्याचा, सांगण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आणि फ्रीमध्ये असेल तर तुम्ही म्हणजे शिकायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढचे व्हिडिओ आहेत ते त्यांच्या पद्धतीने जसं मी शिकलेली आहे तीच पद्धत तुम्हाला मी इथे शिकवणार आहे। याच्यातून येणारं जे फिटिंग आहे ते खरंच खूप छान आहे। म्हणजे तुम्ही अगदी समजा पहिल्यांदाच शिकत असाल, म्हणजे पहिलंच तुमचं ब्लाऊज आहे, तुम्हाला याच्या अगोदर काहीही माहीत नाही आहे की काय किती शोल्डर घ्यायचं असतं, किती मुंडा घ्यायचं किंवा फिटिंग कशा पद्धतीने घ्यायचं असतं, याचं काहीच कल्पना नाही। अशा नवख्या व्यक्तीला जरी तुम्ही या पॅटर्ननं जर पहिल्यांदा एखादं ब्लाऊज एक्सप्लेन केला तर आणि त्यांनी जर त्या पद्धतीने कटिंग करून स्टिच केलं तर ब्लाऊज परफेक्टच येणार आहे। असं होऊच शकत नाही की म्हणजे ब्लाऊज कुठेतरी म्हणजे बिघडला किंवा काही झालं, असं होणारच नाही। एवढी ही पद्धत म्हणजे प्रॉम्प्ट आहे असं म्हटलं तरी चालेल। तर चला आपण याच पद्धतीनं आज पेपर पॅटर्न पहिल्यांदा आपण पॅटर्न तयार करून ठेवणार आहोत। तर आज जे मेजरमेंट आहेत आपण मेजरमेंट कसे घ्यायचे ते बघणार आहोत। तर या पद्धतीने ब्लाऊज शिवत असताना आपल्याला मेजरमेंटची सुरुवात करायची आहे फ्रंट भागापासून। तर इथे फ्रंटचं मेजरमेंट घेत असताना शोल्डरच्या बरोबर सेंटरला आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला फ्रंटची उंची काउंट करायची आहे। बघा, इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पूर्ण आपली लोअर चेस्ट आहे त्याच्या खालीपर्यंत आपल्याला हा टेप जाऊ द्यायचा आहे, जितका आतमध्ये जातो तितका, आणि त्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग बघायचं आहे की कितीवर येत आहे। तर इथे आलेलं आहे जे येईल ते आपल्याला काउंट करायचं आहे। तर इथे 16 इंच आलेलं आहे। लोअर बसच्या खाली साधारण 1.5 ते 2 इंच आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे, उंची इतपत उंची घ्यायची आहे। तर हे झालं पुढच्या उंचीचं मेजरमेंट। यानंतर पाठीमागच्या उंचीसाठी आपल्याला बघायचं आहे, तर जिथे आपण फ्रंटची उंची घेतली तिथे आपल्याला कंबर घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर कंबर घेराचं मेजरमेंट आहे ते फुल टाईटमध्ये घ्यायचं आहे। तर इथे बघा, जिथे मी उंचीचं मेजरमेंट इथंपर्यंत घेतलं तिथेच मी ब्लाऊजच्या कंबर घेराचं मेजरमेंट घेतलं। तर कंबर घेराचं मेजरमेंट घेतल्यानंतर इथे बघा हा जो पॉईंट आलेला आहे इथे आपलं पाठीमागच्या ब्लाऊजची उंचीचं मेजरमेंट येणार आहे। तर हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। आणि आता मी हे मेजरमेंट बघूया लागलंच काय आलेलं आहे 31 इंच। तर आता आपल्याला पाठीमागच्या उंचीसाठी टेप इथं ठेवायचं आहे आणि आपली जिथं उंची आली होती, हे बघा इथे आपली उंची आली होती तिथं आपल्याला पाठीमागच्या उंचीचं मेजरमेंट बघून घ्यायचं आहे। तर इथे माझी उंची आलेली आहे 14 इंच। तर पाठीमागच्या ब्लाऊजची उंची आपल्याला पाठीमागची उंची 14 इंच घ्यायची आहे। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट। चेस्टचं मेजरमेंट घेताना आपल्याला इथे जिथे आपला फुल बस्ट आहे तिथं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर टेप बघा या पद्धतीने जास्त खाली नाही जास्त वरती नाही, अगदी बरोबर या चेस्टच्या लाईनलाच घ्यायचा आहे। आणि यानंतर हा टेप इथं बघा इथं आलेला आहे 38.5 आलेला आहे। तर आपल्याला थोडंसं अर्धा इंच टाईट मेजरमेंट घ्यायचं आहे। तर मी टोटल 38 इंच घेणार आहे। त्यानंतरचं मेजरमेंट आहे आपलं घ्यायचं आहे ते शोल्डर ते ॲपेक्स। सेम आपल्याला शोल्डरवरतीच इथे सेंटरला टेप ठेवायचा आहे, शोल्डर टू ॲपेक्स। तर हेच माप घेत असताना आपल्याला लागलंच पुढच्या गळ्याचं मेजरमेंटही लिहून घ्यायचं आहे। तर ॲपेक्स पर्यंत म्हणजे निपल पॉईंट पर्यंत अंतर आलेलं आहे 8 इंच आणि फ्रंटचा गळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे इथे 7 इंच बरोबर या पद्धतीने। तर मला इथपर्यंत गळा हवा आहे तर 7 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायचं आहे मेजरमेंट ॲपेक्स टू ॲपेक्स। तर या निपल पॉईंट पासून या निपल पॉईंट पर्यंत जे अंतर येणार आहे ते असेल आपल्या ॲपेक्स टू ॲपेक्स, इथे आलेलं आहे 8 इंच। त्यानंतर पुढील गळाखोली घेतलीच आपण, मागची गळाखोली ही पाठीमागच्या
ब्लाऊजला पट्टी किती इंच तयार घ्यायची आहे त्याच्यावर अवलंबून असेल, तर ते आपण नंतर बघूयात पुढच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर घ्यायचं आहे तयार शोल्डर आणि पूर्ण शोल्डर. तर हे काय आहे, तर शोल्डरचं मेजरमेंट अंगावरती तुम्ही बघायचं आहे की इथून तुम्हाला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत. आता इथे बघा ही जो असा पॉईंट आलेला आहे इथून आपल्याला घ्यायचं. इथे ड्रेसचं शोल्डर आहे ते थोडंसं बाहेर आहे, तर आपल्याला ते नाही घ्यायचं आहे, तर इथून आपल्याला बघायचं आहे की कुठंपर्यंत घ्यायचं आहे. त्यामुळे बघा मी या पद्धतीने बोट करून घेतलं, तर हा पॉईंट इथे फिक्स केला. त्यानंतर या बाजूचं शोल्डर आहे ते आपल्याला इथून या पद्धतीनं सेट करायचं आहे. तर इथून इथंपर्यंतचं जे मेजरमेंट आलेलं आहे ते बघूयात आपण, 15 इंच आलेलं आहे. तर ही झालीत आपली मेजरमेंट घेऊन. त्यानंतर समजा तुम्हाला स्लीव्ज बघायचे आहे, तर जिथून आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलं तिथून आपल्याला हे टेप घ्यायचा आहे आणि हा टेप इथे खालपर्यंत पकडून धरायचा. तुम्हाला जितकी उंची हवी आहे त्याच्यावेळेस तुम्ही तिथे पकडायचं आहे. समजा तुम्हाला 6 उंची हवी आहे, तर इथे 6 वरती बघायचं आणि 6 वरती जे जिथं आलेलं आहे तिथेच आपल्याला घेर मोजून घ्यायचं आहे. तर इथे 6 वरती घेरचं मेजरमेंट आलेलं आहे 11.5 इंच. ओके. त्यानंतर समजा तुम्हाला इथं 9 किंवा 10ची बाही हवी असेल, तर जितकी आपल्याला उंचीची बाही हवी आहे तिथंपर्यंतचं तिथला घेर आपल्याला घ्यायचा आहे. तर इथला घेर आलेला आहे 10 इंच. जर इथंपर्यंत 9 इंचाची बाही घेतली तर 10 इंच घेर असेल. तर या पद्धतीने सर्व मेजरमेंट घ्यायचे आहेत. तर चला आता जी आपण मेजरमेंट लिहून घेतलेली आहे त्याच्याच वरून आपण आता पेपर कटिंग बघणार आहोत. तर बघा ही जी मेजरमेंट आहेत याच्या वाईज आपल्याला पहिल्यांदा मेजरमेंट घ्यायचं आहे, ते म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे आपण पहिल्यांदा फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहोत, पहिल्यांदा बॅकचं ड्राफ्टिंग करणार आहोत आणि नंतर फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर याच मेजरमेंट वाईज आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला इकडे एक लाईन स्ट्रेटमध्ये देऊन घेऊया. तर इथून आपल्याला बॅकच्या उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर बॅकची उंची म्हणजे कुठली, तर आपल्याला इथे जी रेग्युलर आहे ती उंचीचं मेजरमेंट टाकायचं नाही आहे. ही पद्धत वेगळी आहे, त्याच्यामुळे जशी ही पद्धत आहे तशीच मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही अशाच पद्धतीने ही फॉलो करायची आहे. तर बघा टोटल उंची आहे, फ्रंटचीच उंची आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. फ्रंटची उंची आपली 16 इंच आलेली आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून इथे 17 वरती मार्किंग करायचं आहे. इथे 17 वरती मार्किंग केल्यानंतर हीच लाईन आपल्याला इथे 17ची पुढे ओढून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला मेजर आहे टोटल आपलं शोल्डर आलेलं आहे 15 इंच. तर 15 मध्ये आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. इथे आपण घडी घेणार आहोत म्हणून 15 डिव्हाइड बाय 2 करायचं आहे. जे पण आलेलं आहे ते आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथं आपलं आलेलं आहे 7.5 इंच. तर इथे मी 7.5 वरती पहिलं मार्किंग करून घेते. बघा ही बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपल्याला इकडे मार्किंग घ्यायचं आहे. तर हे मी मार्क करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला दुसरं मेजरमेंट घ्यायचं आहे, ते म्हणजे इथे खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. हे जे 1 इंच आहे ते सगळ्यांसाठी कंपल्सरी सेम असणार आहे, 1 इंच डाऊन जाणं. आणि या बाजूने बंद बाजूने आपल्याला गळ्याचं मेजरमेंट आहे ते टाकायचं आहे. गळा रुंदीचं ते आहे 2.5 इंचांवर. हे सगळ्यांसाठी कंपल्सरी एकच असणार आहे, म्हणजे हा बेसिक आहे. समजा हे सगळ्या प्रकारच्या पॅटर्नमध्ये हा आपल्याला पहिल्यांदा मेजरमेंट हे सेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे इथून आपल्याला मुंडा खोलीसाठी कसं जायचं आहे. तर मुंडा खोलीसाठीचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे, तो आपण पहिल्यांदा बघूया. तर हा चार्ट आहे, या चार्टचा वापर करून आपल्याला इथे मुंडा खोलीसाठी आपल्याला किती घ्यायचं आहे ते बघायचं आहे. तर इथे आपल्याला टोटल आपली छाती किती आहे ते बघायचं आणि या चार्टमध्ये कोणत्या लाईनमध्ये आपण होतोय ते पाहायचं. तर छाती आपली आहे 38 इंच. तर ही 32 ते 41 या चेस्टच्या पॅटर्नमध्ये आपण येत आहोत. तर याच्यामध्ये समजा पाठीमागे आणि पुढे डीप गळा आहे, तर काय घ्यायचं आहे मेजरमेंट, आणि पाठीमागे म्हणजे पुढे डीप असला, पाठीमागचा बंद गळा असेल तरच तो ब्लाऊज बंद गळ्याचा होतो, बरोबर. तर इथे पाठी पुढे दोन्हीकडे डीप आहे आपला हा ब्लाऊज, म्हणजे हा या प्रकारामध्ये येणार आहे. तर याच्यामध्ये जर काय आहे सूत्र ते आपण आपल्या ब्लाऊजसाठी वापरायचं आहे. तर इथे बघा छाती डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 करायचं आहे, हे आपलं सूत्र असणार आहे. तर चेस्ट आहे आपली 38, त्याला डिव्हाइड करायचं आहे 6 ने आणि त्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर आपल्याला उत्तर येणार आहे 6.8. तर हे सूत्र सुद्धा तुम्ही याचा म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, किंवा याचं मी तुम्हाला कम्युनिटीवर त्याची पोस्ट करून ठेवेन, तुम्ही तिथूनही त्याचं तुमच्याकडे ठेवून घ्या त्याचा एक प्रिंटआउट काढून. तर बघा त्यानंतर आपल्याला जिथे आपण 1 इंच डाऊन गेलेलो आहोत तिथून आपल्याला मेजरमेंट हे घ्यायचं आहे. आता तर किती आलेलं आहे आपलं 6.8. तर 6.8 हे कसं काउंट करायचं, तर हे 6, हे सेंटर म्हणजे 5 आणि त्यानंतर 6, 7 आणि हा 8, म्हणजे 7ला एक लाईन कमी हे आपलं अंतर येणार आहे. तर या लाईनवरती आपल्याला आता इथे एक आडवी लाईन देऊन घ्यायची आहे.
ही झाली आपली चेस्टची लाईन. तर आता याच्यावरती आपल्याला चेस्ट मेजरमेंट टाकायचं आहे. चेस्ट मेजरमेंटसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे बॅक आहे आणि बॅक आहे त्याच्यावर आपल्याला आपला गळा किती आहे खोल त्याच्यानुसार आपल्याला इथे चेस्ट मार्किंग करायचं असतं. पण पहिल्यांदा बेसिक आहे ते काय आहे ते आपण पहिला बघूया. तर बघा, चेस्ट डिवायडेड बाय 4 करायचं आहे. जर बॅक डीप असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीही लुजिंग ऍड करायचं नाही. हा पहिला मुद्दा आहे यातला. आता आपला डीप गळा आपण कधीपासून धरतो, तर जेव्हा गळा पाठीमागचा 8 पासून खाली म्हणजे 7 नंतरचे जे गळे आहेत ते डीप गळ्यांमध्ये येतात. 5 पर्यंत गळे आहेत ते पॅक गळ्यामध्ये येतो, 6, 7 हा नॉर्मल आणि 7 नंतरचे सगळे पुढचे गळे हे डीप नेकमध्ये येतात. तर आता आपला गळा आहे पाठीमागचा तो 9 इंच आहे, जे मी मगाशी तुम्हाला मेजरमेंटमध्ये सांगितलं. किंवा तुम्ही त्याच्यापेक्षाही जर खाली गळा असेल तर काय काय चेंजेस करायचे असतात हे आपण डिटेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आता आपल्याला इथे काय गरजेचं आहे, तर आपला गळा 9 इंच आहे. तर 9 इंचांसाठी जेव्हा आपला गळा घेणार असतो त्यावेळेला बॅक कटिंग करत असताना, बॅकचं ड्राफ्टिंग करत असताना त्यामध्ये कोणतंही लुजिंग ऍड करायचं नाही. जे पण चेस्ट डिवायडेड बाय 4 येईल तेवढंच अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर चेस्ट आहे आपली 38 डिवाइड केले 4, आन्सर आलेला आहे 9.5. तर इथे आपल्याला याच लाईनवरती 9.5 वरती मार्क करायचा आहे आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करायचं आहे. यानंतर आपल्याला कंबर घेराचं मेजरमेंट बघूया. कंबर घेर किती आहे आपला 31. याचं सूत्र काय आहे, डिवायडेड बाय 4 भागिले 4 इज इक्वल टू 7.75 आलेला आहे. ओके, तर बघा हे तुम्हाला दिसतंय का, तर बघा इथे करते मी. आपली कंबर घेर किती आहे 31 इंच, त्याला डिवाइड केले 4, कारण 4 पार्ट होणार आहेत ना आपले, हे 2 आणि फ्रंटचे 2. तर हे 4 डिवायडेड केलं, चौथा भाग त्याच्यामध्ये लुजिंग किंवा काही आपल्याला ऍड करायचं नसतं. जे पण येईल ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथे टक्स देणार असाल तर तुम्ही 1 इंच प्लस करायचं आहे. टक्स नाही दिला तरी सुद्धा ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो. तुम्ही या पद्धतीने ट्राय करा. आपणही आता या पद्धतीनेच करणार आहोत, त्यामुळे मी इथे टक्ससाठी अंतर घेणार नाहीये. जे पण आलेलं आहे 7.75 तेच अंतर मी इथे घेणार आहे. तर 7.75 हे मी अंतर इथे म्हणजे 7.25 इंच आपलं हे अंतर आलेलं आहे, ते मी इथं मार्क केलं. त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर हे मार्जिनचं अंतर घेतलं. आता हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला सरळ लाईनमध्ये म्हणजे जोडून घ्यायचे आहेत. फिटिंग बरोबर आणि शिलाई मार्जिन बरोबर. तर हे पॉईंट जोडून झाल्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायचं आहे इथे मुंडा खोलीचं. आणि ते कसं करायचं असतं, तर इथे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बॅकच्या गळ्यानुसार आपल्याला हे शोल्डर किती मायनस करायचं हे बघावं लागतं. आणि याच्यासाठी प्रत्येक किती तुमची गळा उंची असल्यानंतर तुम्हाला किती ऍड करायचं आहे, किती शोल्डर मायनस करायचं आहे, याच्यासाठी सगळे वेगवेगळे चार्ट आहेत. तर त्याचपैकी आपल्याला आता शोल्डर आपलं तयार किती हवं आहे, तर 2.5 ते 3 इंच आपल्याला शोल्डर, 2.5 आपल्याला तयार शोल्डर हवा आहे बरोबर. तर मग 2.5च्या शोल्डरसाठीचा जो चार्ट आहे तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि तो चार्ट मी तुमच्यासाठी मराठीमध्ये तयार केलेला आहे. तो जसा आपल्याला मिळतो तो त्यांचा इंग्लिशमधून असतो, तर तो चार्ट मी तुमच्यासाठी मराठीमध्ये या पद्धतीने तयार केलेला आहे. तर बघा हा चार्ट आहे तो, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे हे अशा पद्धतीने ना 1 इंच तुमची शोल्डर पट्टी तयार असेल तर कशा पद्धतीनं, किंवा 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच किंवा 4 इंच तुमचं शोल्डर तयार असेल तर काय तुम्हाला गळा आणि कोणता गळा असेल त्याच्यानुसार तुम्हाला हा चार्ट बनवलेले आहेत. आणि हे चार्ट तुम्हाला इथून पुढे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या चार्टचं तुम्ही एखादा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा नाही घेतला तरी चालेल. मी तुम्हाला कम्युनिटीवरती या चेस्टची म्हणजे चार्टची एक इमेज टाकून ठेवते, तुम्ही तिथून ती बघितला तरीही चालू शकेल. तर आता हा चार्ट बघायचा कसा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करते की आपल्याला हा चार्ट बघायचा कसा असतो ते. तर बघा हा चार्ट बघण्यासाठी आपल्याला मेन म्हणजे 3 मेजरमेंटची गरज असते. तर बघा आपल्याला हा मायनस चार्ट पाहण्यासाठी आपल्याला गळ्याचा शेप, आपण जो पाठीमागचा गळा बनवणार आहोत तो कोणत्या प्रकारचा गळा बनवणार आहोत, तर इथे बघा मला इथे बनवायचा आहे. तुम्हाला जो गळा बनवायचा आहे तो तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. तर इथे मला गोल गळा घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याची खोली आहे ती 9 इंच घ्यायची आहे मला. आणि तयार शोल्डर आहे माझं 2.5 इंचेस. तर मला एवढंच शोल्डर घ्यायचं आहे. तर याच्या वाईज मला आता हा चार्ट कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपल्याला गळ्याचा शेप मिळाला. इथे बघा हे गळ्याचे शेप आहेत. गळ्याच्या शेपनुसार आपल्याला इथे कोणत्या आता आपल्याला गळ्याचा शेप हा कळाला म्हणजे आपल्याला लाईन कुठली बघायची आहे, ही लाईन बघायची आहे बरोबर. हा एक पॉईंट झाला. यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, गळ्याची खोली. तर आपली गळ्याची खोली किती आहे 9 इंच. 9 इंच आहे. तर इथे बघा गळ्याच्या खोलीचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर इथे आपला गळा कुठल्या ह्याच्यात बसतोय, तर इथे 9 ते 10.9 या
रखान्यामध्ये आपला हा गळा येतोय. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, एकतर या बाजूने आणि ही बाजूवरची, या पद्धतीने आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. तर आपला हा गळा आहे गोल, म्हणून आपण आडवी लाईन बघितली ही, आणि उभ्या लाईनमध्ये आपला गळा 9 ते 10 मध्ये बसतो आहे किंवा 9.10 या रखान्यात होतो आहे. तर इथे आपला आन्सर आलेला आहे 3 इंच -3. म्हणून आपण इथे आन्सर लिहून काय घेतलं, इथे लिहून घ्यायचं आहे आन्सर 3 म्हणून. आणि हे आन्सर आता आपल्याला सूत्रामध्ये, आपल्याकडे एक सूत्र आहे ज्याच्यानुसार आपल्याला हे शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. तर ते कोणतं आहे, तर त्यासाठी आपल्याला बघा, आता इथे मी तुम्हाला सूत्र लिहून देते, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपलं जे पण बॉडी मेजरमेंटवरून जे शोल्डर आपण घेतलं होतं त्याला आपण फुल शोल्डर म्हणूया. तर मी इथे ते लिहून घेते, फुल शोल्डर मायनस आत्ता जे मिळालेलं शोल्डर म्हणजे काय, जे आपण गळा कोणता आणि गळ्याची खोली किती याच्यावरून जे आपण हे शोल्डर चार्टमधून जे आन्सर आलेलं आहे ते म्हणजे मिळालेलं शोल्डर आहे आपलं. तर हे मिळालेलं शोल्डर असं हे आपलं सूत्र आहे, मिळालेले शोल्डर. याला डिव्हाइड करायचं आहे 2नी, हे आपलं असणार आहे सूत्र. तर या सूत्राला तुम्हाला व्यवस्थित हायलाइट करून ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे, किंवा जर तुम्ही एखाद्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवलं तर तुमच्या हे उपयोगी राहील. तर यानंतर आता यामध्ये आपल्याला ज्या आपण व्हॅल्यू आहे त्या भरून घेऊयात. तर आता इथे फुल शोल्डर आपले किती आहे, 15 इंच. तर याच्यामध्ये आता आपण मायनस काय करायचं आहे, मिळवलेलं शोल्डर. तर मिळवलेलं शोल्डर आलेलं आहे 3 इंच, बरोबर, आणि याला डिव्हाइड करायचं आहे 2. तर आता इथे आपलं आन्सर किती येईल, 15 - 3 किती आले, 12, बरोबर. याला डिव्हाइड 2 केलं तर हे आपण आता कॅल्सीवरच बघूया, म्हणजे आपलं परफेक्ट व्हायला मदत होईल. 15 - 3 12 आले, याला डिव्हाइड करायचं आहे 2नी, आन्सर येईल आपलं 6 इंच. तर हे आहे बॅकसाठीचं आपलं, बरोबर, BACK बॅक पार्ट. तर या पद्धतीने तुम्हाला फ्रंट पार्टचं सुद्धा वेगळं कॅल्क्युलेशन येणार आहे त्याच्यामध्ये, ते ज्या वेळेला करायचं त्यावेळेला मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगेन. आता आपल्याला या पद्धतीने बॅकसाठी 6 इंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. तर हे झालं शोल्डरचं कॅल्क्युलेशन. आता आपण हे यावरती व्यवस्थित देऊन घेऊया, त्यानंतर आपण पुढचं बघूया. तर आता हे शोल्डर कुठे घ्यायचं आहे, तर हा जो आपला तिरका पोर्शन आलेला आहे त्याच्यावरती आपलं हे 6 इंच कुठे टच होतंय बघायचं. तर इथून आपलं हे इथे टच होत आहे, बरोबर. तर इथे मी मार्क केलं, आणि सेम या लाईनवरती पण आपल्याला इथे 6 ही लाईन आपण थोडीशी वाढवून घेऊया. तर बघा, या लाईनवरती आपण इथे 6 इंच देऊन घेऊयात. तर इथे 6 वरती पॉईंट देऊन घेतला, ही वरची लाईन या पॉईंट बरोबरचा डॉट, खालचा डॉट आपल्याला लाईन देऊन सरळ करून घ्यायचा, म्हणजे एक लाईनमध्ये देऊन घ्यायचा. आणि आता यामध्ये आपल्याला बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बॅक मुंड्याचा शेप देत असताना आपल्याला इथून इथपर्यंत जे पण अंतर आलेलं आहे त्याचा अर्ध करायचा आहे. तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा, आणि कोण्यातून, आता इथे जो हा कोना आहे या कोण्यातून, तर बघा, जर तुमची चेस्ट 40च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला या कोण्यातून मेजरमेंट घ्यायचं आहे 1.5 इंच, आणि जर तुमची चेस्टचं मेजरमेंट 40च्या वरती असेल, 40 पासून पुढे कितीही, तर तुम्हाला इथून घ्यायचं आहे 1 इंच. तर आपली चेस्ट आहे 38, म्हणजे 40च्या आतमध्ये येते, तर आपल्याला इथून घ्यायचं आहे 0.7. तर इथून मी 0.7 वरती मार्क केलं, आणि हा जो आलेला आहे पॉईंट तो आपल्याला या ह्याच्याबरोबर इकडून, तर बघा, हा कर्व शेप तुम्ही या पद्धतीने वापरलात ना तरीही चालू शकेल. तर याने आपला शेप देणं अगदी खूप छान येतं आणि शेप आपले अगदी परफेक्ट येतात. तर हा आहे आपला बॅक मुंड्याचा शेप तयार झाला. आता हे एवढं झाल्यानंतर आता आपल्याला फ्रंट पार्ट पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूचं आहे ते बघायचं आहे, की कारण इथे आपल्याला एवढी पट्टी आपल्याला लागणार नाही, हे कमी होईल आपलं अंतर. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फ्रंटचा पार्ट तयार करून घ्यावा लागेल. तर फ्रंटचा पार्ट तयार करून घेण्यासाठी कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे आहे ते पहिल्यांदा आपण फ्रंटचा पार्ट काढून घेऊया, आणि मग आपण या बॅक बरोबर त्याचं जुळवून घ्यायचं आहे. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा ते आपण पहिल्यांदा फ्रंट पार्ट मार्क करून घेऊया. तर बघा, फ्रंट पार्टच्या मार्किंगसाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे. तर सेम आपण जे बेसिक आपण करून घ्यायचं आहे ते म्हणजे एक स्टार्टिंगला लाईन ड्रॉ करून घेतली, त्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट टाकलं. शोल्डरचं मेजरमेंट आपलं जे पण बॉडी मेजरमेंटवरून आलं होतं त्याला डिवाइड बाय 2 करायचं आहे. तर 15 डिवाइड बाय 2 केलं, 7.5 इंच आलं. तर इथून इथपर्यंत मी हे 7.5 इंच मेजरमेंट देऊन घेतलं. त्यानंतर 1 इंच खाली यायचं आहे. सेम सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये आपल्याला हे 1 इंच कंपल्सरी खाली यायचं आहे, स्लोप देऊन घ्यायचा, आणि इकडून 2.5 इंच वरती मार्क करून हा तिरकी लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे. यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. टोटल उंची आपली फ्रंट पार्टची 16 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 17 वरती आपण ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता यानंतर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे ही छातीची लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे. सेम जसं आपण चेस्ट डिवाइडेड बाय 6 प्लस 0.5, डीप नेक मध्ये हे आपलं सूत्र आहे. चेस्ट 38 डिवाइडेड बाय 6 प्लस 0.5, टोटल किती आले, 6.8 आलेला आहे. तर तेच आपण इथे देऊन घेऊया 6.8. तर हे जे आपण 1 इंच खाली आलेलो आहोत तिथूनच आपल्याला 6.8 वरती मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मार्किंग करून घेतलं, आणि हे आपल्याला इथे ही लाईन आहे ही आपली सरळ पुढेपर्यंत जोडून घ्यायची, वाढवून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला बघायचं आहे ते
छातीचं मेजरमेंट. तर इथे आता बघा छाती फ्रंटचा भाग आहे, फ्रंटच्या भागामध्ये आपल्याला छातीच्या मेजरमेंटमध्ये 1.5 हे प्लस करायचं आहे. तर चेस्ट मेजरमेंट किती आहे आपलं हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी असणार आहे. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड करायचं आहे. तर आपली इथे आहे 38 इंच चेस्ट, त्याच्यामध्ये मी प्लस करते 1.5, टोटल आले आपले 39.5. त्याला डिवाइड करायचं आहे 4 ने, टोटल आले 9.8. ओके, तर हे मेजरमेंट आपण इथे या लाईनवरती घेणार आहोत 9.8. तर बघा या पद्धतीने इथे आपल्याला 9.8, तुम्हाला मी या बाजूने दाखवते म्हणजे तुम्हाला 9.8 वगैरे हे सगळी मेजरमेंट एक्झॅक्टली कळतील. तर बघा इकडून ही बंद बाजू आहे, बंद बाजू करून आपल्याला इकडे मेजरमेंट टाकायचे आहे. तर इकडून मी 9.8, आता 9.8 आपलं कुठे येते तर हे 9, हे झालं 9.5, 6, 7, 8. तर इथे आपलं 9.8 आलं. त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाईसाठी मार्जिन. तर हे 1.5 इंचांवर मार्किंग केलं. कंबरघेरावरती सेम कंबरघेराचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. कंबरघेराच्या मार्किंगसाठी आपल्याला बघायचं सेम डिवाइडेड बाय 4 करायचं आहे. पण इथे आपल्याला फ्रंटचा भाग आपण घेतो आहोत बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे प्रिन्सेस कट शेप येणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण हा वरचा भाग तयार करून घेऊ, मग आपण खालच्या भागाचं मार्किंग बघूया. तर इथे आपल्याला बघायचं आहे की इथे शोल्डर आपल्याला किती मायनस करायचं आहे. फ्रंटचा गळा पण आपला डीप आहे, तर मग याच्यामध्ये आता शोल्डर चार्ट आपल्याला कुठला बघायचा आहे. तर आपलं शोल्डर आहे ते 2.5 इंच तयार आहे बरोबर. तर 2.5 इंचसाठी जे पण आपल्याला शोल्डर लागणार आहे, शोल्डर चार्ट लागणार आहे, तो हा चार्ट आपल्याला बघायचा आहे. कारण आपला शोल्डर सेम आहे आपलं. तर आता आपला गळा फक्त इथे चेंज होणार आहे आणि गळ्याचा शेप चेंज होणार आहे. तर आता फ्रंटचा गळा आपण कुठला घेणार आहोत ते बघूयात आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचं आहे ते बघूया. आता मी ते दुसऱ्या पेजवर घेते. पुढचा गळा, याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट लागणार आहेत एक गळ्याचा शेप. तर बघा इथे आपल्याला गळ्याचा शेप बघायचा आहे पहिला. तर गळ्याचा शेप आहे तो हा मी फ्रंटला स्वीटहार्ट नेक ठेवणार आहे म्हणून हा शेप घेतला. गळ्याची खोली 7 इंच घेणार आहे. तयार शोल्डर आहे ते 2.5 इंचेस आहे. तर हे मेजरमेंट बघून आता आपल्याला या शोल्डरमध्ये आपल्याला किती मायनस करायचं आहे शोल्डर चार्टमध्ये बघून ठरवायचं आहे. तर इथे आपला गळ्याचा शेप घेतला, हा स्वीटहार्ट म्हणजे आपल्याला ही आडवी लाईन बघावी लागणार आहे. आणि उभ्यामध्ये आता आपल्या गळ्याची खोली किती आहे तर 7 इंच. तर 7 इंच बघा इथे कुठल्यामध्ये येतं तर इथे 7 ते 8.9 हा जो रखाना आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. तर 7 मध्ये आणि हा स्वीटहार्ट नेक यामध्ये आपण येतोय कुठे एकत्र इथे. तर इथे किती आलेला आहे, जो अंक लिहिलेला आहे ते आपल्याला शोल्डर मायनस करायचा आहे. तर हे आन्सर आलेलं आहे इथे आपलं 2.5. ओके, तर हे आहे हे आपल्याला शोल्डर चार्टमध्ये आपल्या सूत्रामध्ये बसवायचं आहे आणि मायनस करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं सूत्र काय आहे, फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर डिवाइडेड बाय 2. फुल शोल्डर आहे 15, मिळालेले शोल्डर आहे 2.5, मायनस करायचं आहे आणि त्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. तर इथे आपण आता हे कॅल्क्युलेट करूया. 15 मायनस 2.5 भागिले 2, टोटल आन्सर आलेला आहे 6.25. हे बघा इथे टोटल 6.25. तर हे जे शोल्डर आलेलं आहे हे आपल्या फ्रंटसाठी आलेलं आहे. ओके, तर हेच आपण आता इथे घेणार आहोत. ते कुठे घ्यायचं तर ते बघा इथे आपल्याला ते शोल्डर देऊन घ्यायचं आहे. इथे जे आपलं शोल्डर आपण घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला 6.25, आता हे 6.25 बघा हा फोल्ड बाजूला टेप घ्यायचा आहे आणि 6.25 जिथे आपल्याला हे टच होतंय तिथे आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे. तर बघा इथून हे बघितल्यानंतर हे 6.25 आहे ते इथे आपलं टच होते बरोबर. तर सेम तेच मार्किंग आपल्याला इथे 6.25 याही इथे देऊन घ्यायचं आहे 6.25. ओके, ते देऊन घेतल्यानंतर ती लाईन आहे ती सरळ देऊन घ्यायची, जोडून घेऊया आपण हे 2 पॉईंट. तर आता याच लाईनवरती आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग करायचं आहे. तर ते मार्किंग करण्यासाठी फ्रंटचं मार्किंग करत असताना आपल्याला टेप दुमडायचा आहे, सेंटरला पॉईंट देऊन घ्यायचा. या पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला 0.25 यायचं आहे. हे बघा 0.25 फक्त. आणि त्यानंतर इथून आपल्याला ही अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे. तर ही लाईन आहे ही जिकडे खालीपर्यंत येते तिथपर्यंत आपल्याला ही देऊन घ्यायची आहे. ओके, ही देऊन घेतल्यानंतर कोण्यातून घ्यायचं आहे 0.7. बघा इथून आपल्याला 40च्या आतमध्ये चेस्ट असेल तर 0.7 आणि 40च्या वरती असेल तर 1 इंच घ्यायचं आहे. हे आलेलं आहे बरोबर. तर आता या शेप पट्टीचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. आणि बघा इथून जसं आपल्याला शेप हे 3 आहे म्हणजे ही लाईन जशी खाली आलेली आहे ती लाईन कुठं मॅच होते, हा पॉईंट आणि ही लाईन याचे कुठे एकत्रित मॅच होत आहेत या पद्धतीने हा कर्व आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं जर कोना वगैरे असा थोडासा बनतोय असं वाटलं तर असा इथे व्यवस्थित कर्व देऊन घ्यायचा आहे. झालं, हा आपला फ्रंट मुंड्याचा शेप देऊन झाला. आता यानंतर आता आपल्याला पुढचं मार्किंग करायचं आहे ते टकसाठीचं. तर आता इथे आपल्याला पहिल्यांदा त्याच्यासाठी शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जे आपलं इथं शोल्डर आलेलं आहे तर इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जिथपर्यंत हे शोल्डर आहे तिथपर्यंत आपल्याला इथे एक मार्क देऊन घ्यायचा आहे. हा झाला सेंटर, शोल्डरचा सेंटर पॉईंट. शोल्डरच्या सेंटर पॉईंट पासून आपल्याला आता इथे उंचीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. तर टोटल उंची आपली हे उंचीचं मार्किंग आपण घेणार नाही आहोत, इथून आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे टोटल. तर टोटल 16 होती उंची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण इथे 17 वरती मार्किंग घेणार आहोत. तर हे थोडंसं चेंज होईल तर ते करून घेऊया. आपल्याला ही लाईन घ्यायची नाही आहे. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. ही खालची जी मी इथे दाखवलेली आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर बघा इथे मी ही लाईन देऊन घेते. पहिली उंचीची लाईन आहे ही आपली बरोबर. त्यानंतर आता आपल्याला एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग पण याच लाईनवरून करायचं आहे. फ्रंट गळ्याच्या मार्किंगचं उंचीचं मार्किंग पण याच लाईनवरून करायचं आहे. तर या लाईनवरती मी असं इथे डॉट दिलेला आहे, तो समजून जा की ही लाईन आपल्याला लक्षात घ्यायची नाही.
तर आता इथून सेंटरवरतीच स्टेप ठेवायचा आहे. आता आपली गळ्याची उंची किती आहे 7 इंच बरोबर, वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून आपण इथे 7.5 वरती मार्क करायचं आहे. त्यानंतर आपलं शोल्डर टू अपेक्स किती होतं 11 इंच आणि त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच शिलाई, तर हे 11.5 वरती मार्किंग करायचं आहे. तर हे 2 पॉईंट आपण देऊन घेतले. आता याच लाईन आहे ते आपण सरळ करून घेणार आहोत. तर ही जी अपेक्स लाईन आहे ती आपल्याला छोटी काढली तरी चालणार आहे बरोबर, आणि ही आपली पुढच्या गळ्याची लाईन आहे. तर इथेही आपण 3 इंच पर्यंत देऊन घेऊ शकतो, पण आपला गळा तेवढाच आपण आत घेणार आहोत. तर इथे आता बघायचं आहे की अपेक्स पॉईंटचं मार्किंग झालं. आता या बाजूने आपल्याला किती इंच घ्यायचं आहे, तर इथे आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं अंतर जे आलं होतं त्याला डिवाइड 2 करायचं आहे. तर अपेक्स टू अपेक्स आपलं 8 इंच आलं होतं, 8च्या अर्धे केले तर आपलं 4 येणार आहे. तर इथे 4 वरती मार्क करून घेतलं बरोबर, 4 वरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर जे आपण इथे 4 घेतलं त्यातलं अर्धा इंच मायनस करून आपल्याला इथे खाली कंबर घेराच्या लाईनवरती मार्किंग करायची आहे. तर इथे मी 3.5 वरती मार्किंग करते. हे पहा 3.5 वरती मार्किंग केलं. आता 3.5 वरती मार्किंग केल्यानंतर ही लाईन आहे ती आपल्याला सरळ इकडे खाली जोडून घेऊयात आणि मग पुढचं मेजरमेंट बघूया. आता या लाईन पासून इकडे आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे, तर प्रत्येक चेस्टमध्ये किती टक्स घ्यायचा आहे आपल्याला यासाठी सुद्धा एक चार्ट आहे. तर हा आहे तो चार्ट. तर कोणत्या आपली चेस्ट बघा कोणत्या ब्लॉकमध्ये येते, तर इथे 36 to 44 इंच म्हणजे 38 इंच चेस्ट आपली या राखण्यात येणार आहे. तर इथे आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे, कमरेवरील टक्स 3 इंचांचा घ्यायचा आहे. हा चार्ट सुद्धा तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तुम्हाला याच पद्धतीने आपण इथून पुढचे ब्लाऊज बघणार आहोत, त्यामुळे हे सगळे चार्ट तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे साईड बाय साईड तुम्ही हे चार्ट वहीमध्ये लिहून ठेवा किंवा कुठे अशा एखाद्या याच्यावरती लिहून ठेवा की जे तुम्हाला इझिली बघून पटकन तुम्हाला ड्राफ्टिंग करता येईल. तर इथे आपण आता 3 इंच डॅटसाठी घेणार आहोत. तर इथे 3 इंचांवर मार्क करायचं. 3 इंचांवरती मार्क केल्यानंतर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला लाईननं जोडून घ्यायचा आहे. तर हा पॉईंट जोडून घेतला. यानंतर आता आपल्याला पूर्ण कंबर घेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कंबर घेर किती होता आपला, तर 31 डिवायडेड बाय 4. कंबर घेराला 7.7. तर इकडचं मार्किंग बघायचं आहे आपल्याला. इथून आपलं इथपर्यंत किती आलंय 3.5 इंच बरोबर. तर हा टेप इथून 3.5 वरून उचलायचा आणि इथे ठेवायचा, कारण हे जे अंतर आहे ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे म्हणून आपण इथे 3.5 वरती टेप ठेवला आणि तिथून पुढे आपलं हे अंतर मोजायचं आहे. तर 7.75. तर 7.75 आपलं इथपर्यंत आलेलं आहे. तर यावरती इथे मार्क केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर त्याच्या पुढे 1.5 इंच मी हे मार्किंग केलं. तर आता आपल्याला हे जे आपण शिलाईचं आणि जे फिक्स टिपचं मार्किंग आणि मार्जिनचं मार्किंग आहे ते पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे शेप देण्यासाठी आपल्याला या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत ही कुठली बाजू आहे, इकडे जी फिटिंगची बाजू आहे त्या बाजूचा टक्स आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने इथे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटरवरती मार्क केल्यानंतर या दोन्हींचेही आपल्याला पुन्हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आहेत. तर इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आणि याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि इथून इथपर्यंतचा आणि या भागाचाही आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे बरोबर. या भागा खालच्या बाजूचा जो आहे तिथून आपल्याला जायचं आहे अर्धा इंच बाहेर. ओके, अर्धा इंच. या भागापासून जो मध्ये सेंटरला या पूर्ण लाईनच्या सेंटरचा पॉईंट आहे तिथून आपल्याला 0.5 जायचं आहे. इथे मी ठेवला तर हे माझं 2 लाईन बाहेर जायचं इथून आणि इथे आपल्याला असंच घ्यायचं आहे, इकडेपर्यंत हे मिळवायचं आहे. तर हे कशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे, जो पहिला पॉईंट आहे तो इथेच आपल्याला सरळ लाईन देऊन जोडून घ्यायचा आहे. तर हा जोडून घेतला. त्यानंतर हा पॉईंट आहे तो असा तिरक्यामध्ये याला जोडून घ्यायचा आहे आणि इथून आता आपल्याला इकडं याच्यात मिळवायचं आहे. बघा या पद्धतीने मिळवलं तर आणि इथून मात्र आपल्याला किंचितचं कर्वमध्ये घ्यायचं आहे. थोडासाच कर्व आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही या पट्टीचा वापर करू शकता. किंचित आतनं आपल्याला ही लाईन हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे की ज्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित कर्व शेप मिळाला पाहिजे. तर हा झाला, हे झालं आपलं खालचं मार्किंग. आता आपल्याला या बाजूला बघायचं आहे. तर आता इथे मार्किंग करत असताना आपल्याला इथे कितीचा टक्स द्यायचा आहे हे महत्त्वाचं आहे. तर हा टक्स देण्यासाठी बघा, इथला टक्स घेण्यासाठी आपल्याला तोच मगाशी जो चार्ट बघितला तो घ्यायचा आहे. तर बघा जितका आपला इथे टक्स घेतला त्याच्याबरोबर अर्धा टक्स आपल्याला इथे मुंड्यामध्ये घ्यायचा आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्या मेजरमेंटमध्ये. तर आता इथे आपण घेणार आहोत 1.5 इंच खाली टक्स घेतला, 3 इंच घेतला आपण बरोबर. तर त्याच्या अर्धे 1.5 इंच आले. तर ते कुठं बघायचं आहे, तर बघा हा जो आपल्या छाती घेराची जी लाईन टाकली आपण छातीच्या मापाची, तर त्यावरती आपलं हे 1.5 इंच मार्किंग वरती कुठं जुळतंय ते बघायचं. तर हे कुठं जुळतंय बघा, इथे ठेवल्यानंतर हे इथे 1.5 आलं. तर हा पॉईंट आपल्याला इथे मार्क करायचा आहे. तर या पॉईंटपर्यंत या पॉईंटच्या बघा आता हे 1.5 इंच आहे, तर 1.5 इंचाला आपल्याला बरोबर अर्ध करायचं आहे. अर्ध केल्यानंतर इथं जे पण मार्किंग येणार आहे त्या मार्किंगला आपल्याला सेंटरला ठेवायचं आहे जिथे आपण 1.5 इंचवर मार्क केलं आणि त्या मार्किंगच्या वरच्या बाजूला आपल्याला ते मार्क करायचं आहे बरोबर. हे मार्क केलं वरती. आता तिथे आपल्याला ही लाईन देऊन घ्यायची आहे. ही लाईन देऊन घेतल्यानंतर या लाईनच्या अर्धा इंच खाली बघा इकडून आपल्याला बरोबर 1.5 इंच कुठं येतंय ते बघायचं आणि तिथे आपल्याला ते मार्क करून घ्यायचं. तर 1.5 इंच आपलं कुठे येते, अर्धा इंच खालून. आता ह्या लाईनच्या बघा अर्धा इंच इथून खालून घ्यायचं आहे मार्किंग. तर इथून बघायचं की कसं येतंय ते आणि हे 1.5 इंच आपलं येत आहे इथं बरोबर. तर इथे आता आपलं हे मार्किंग आल्यानंतर आपल्याला हा पॉईंट आहे तो इकडे जोडून घ्यायचा आहे.
आणि ही लाईन आहे ही पुढेपर्यंत घ्यायची आहे, बरोबर. आता ही पुढेपर्यंत घेतल्यानंतर बघा आपल्याला हे जे अंतर आहे हे टोटल 1.5 इंच झालं पाहिजे आपलं. तर बघा हे बरोबर 1.5 इंच होते. हे पहा अर्धा इंच शिलाई नंतर घेतल्यानंतर हे बरोबर 1.5 इंच आपलं हे मधलं अंतर आलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये या लाईन पासून या लाईन पर्यंतचा हा टक्स आपल्याला घालवायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडासा कर्व शेप येणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, इथून इथपर्यंत या वरच्या बाजूचा फिटिंगच्या करता नाही याच्या. तर आता आपल्याला काउंट करायचा आहे हा शेप जो आपला बाहेरून येणार आहे तो आणि या बाजूचा आहे तो. तर बघा हे आपण आता इथपर्यंत सगळं ड्राफ्टिंग झालेलं आहे. हे तुम्हाला समजलं. जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने बघा, म्हणजे तुम्हाला काय काय केलेलं आहे ते अगदी डिटेलमध्ये कळेल. आणि याच पद्धतीने ड्राफ्टिंग करा, म्हणजे तुम्हाला तुमचे ब्लाऊज अगदी परफेक्ट बनवायला म्हणा अगदी मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदा नाही समजला म्हणजे एकदा बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% सांगू शकते की व्हिडिओ पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला हे खूप किचकट वाटेल, पण जेव्हा तुम्ही 3-4 वेळा हा व्हिडिओ बघाल त्यावेळेला आणि बघून नाही बघत तुम्ही ह्याच्यावरती म्हणजे आपल्याकडे न्यूजपेपर वगैरे असतात त्याच्यावरती तुम्हाला ड्राफ्टिंग करत राहायचं आहे. पहिल्याच प्रयत्नात तुमचं ड्राफ्टिंग असं परफेक्ट येईल असं नाही. त्यामुळे न कंटाळा करता तुम्हाला या पद्धतीचं ड्राफ्टिंग भरपूर करायचं आहे, भरपूर प्रॅक्टिस करायची आहे याची, आणि मगच तुम्ही फायनल ड्राफ्टिंग करायचं आहे. 3-4 वेळा तुम्ही रफ ड्राफ्टिंग करून बघा, तुमचे शेप्स कसे येतात बघा, आणि मग तुम्ही फायनल ड्राफ्टिंग करायचं आहे. तर बघा इथून आता हा शेप देताना थोडासा जर कुठे कोना येत असेल तर तो हलकाच आतल्या बाजूनं करून घ्यायचा आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण इथे फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग बघूया आणि मग आपण याचं कटिंग बघूया. तर फ्रंटचा गळा आहे तो मी घेणार आहे. किती आलाय तर अजून ह्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे बघा हे जे आहे हे आपलं चेस्ट लाईन आहे, बरोबर. ही आपली चेस्ट लाईनच्या जर गळा खाली गेला थोडा जरी खाली गेला तर आपल्याला टोटल उंचीमधून इकडच्या बाजूने काही मायनस करावं लागतं. तर तेही तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने. आता हे जे आहे हे मार्किंग आहे ते हे आपल्याला सरळ घेऊन, आपला गळा डीप आहे त्यामुळे हे आपल्याला असा स्लोप देऊन चालणार नाही, त्यासाठी आपल्याला हे स्ट्रेट करून घ्यावं लागेल. तर इथे बघा पट्टी अशी सरळ स्ट्रेट ठेवायची आणि इथून आपल्याला हे सरळ इकडे मायनस करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जेवढं अंतर इथं आलेलं आहे तेवढंच बघा याच पद्धतीने दाखवते. हे किती आलं 0.7. तर तेवढंच इथे तुम्ही मार्क करायचं आहे 0.7. आपली लाईन ही थोडीशी तिरकी आली तर बघा हे 0.7 दाखवलं, तिथे आपल्याला हे मार्क करायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. तर हे आपलं आहे हे वरचं पूर्ण आपलं हे मायनस होणार आहे, जे मी तुम्हाला इकडे लाईन्स दाखवलेल्या आहेत त्या, हे आपल्याला घ्यायचं नाही. आणि बघा आता हे मायनस होईल. यानंतर आता इथल्या बाजूमधलं हे जे अंतर आहे हे सुद्धा आपलं पूर्ण मायनस होणार आहे, बरोबर. हे जो आपला टक्सचा भाग आहे हे टक्सचं अंतर आहे ते पूर्णच्या पूर्ण हेही मायनस होणार आहे आपलं. आणि हे मायनस करण्या अगोदर आपल्याला इथे जुळवून घ्यायचं आहे की इकडचा पार्ट आणि हा पार्ट, तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे तेही बघा. तर इथून बघा पहिल्यांदा हा जो पार्ट आहे तो हा आणि हा इथे लावून घेतला, बरोबर. हा किती आलेला आहे तर थोडंसं जवळून दाखवते. तर बघा हा जो पार्ट आहे तो किती आलेला आहे तर हा इथून इथपर्यंत आलाय तो 5.5 आणि पुढे एक लाईन आहे. तर हाच शेप आपल्याला या बाजूला तितकाच आलाय का, म्हणजे तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला 5.5 आणि एक लाईन. तर हा कर्व शेपमध्ये 5.5 आणि एक लाईन हा कुठे आला आपला या पॉईंटला आला, बरोबर. तर हा पॉईंट आपण इथे मार्क केला आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच फ्रंट कडच्या बाजूला मायनस करायचं आहे, जे सगळ्या साईजमध्ये कंपल्सरी असणार आहे. आणि या बाजूला खालच्या बाजूने 1 इंच मायनस करायचं आहे, हे प्रत्येक साईजमध्ये कंपल्सरी असणार आहे. तर हा पॉईंट जो इकडच्या बरोबर हा आला त्याच्यासाठी हा, कारण हा का घेतला आपण, कारण हा आणि हा टक्स आपण जेव्हा जोडू त्यावेळेला जेवढं इकडचं अंतर आहे तेवढंच आपल्याला इकडचं हवं आहे. जर इकडचं जास्त असेल तर मग तो पोर्शन खाली वर होणार, तर तसं नाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलं आणि हा पॉईंट आता आपल्याला इकडे खालून 1 इंच, तर हे 1 इंच आहे हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. आणि हे जे आहे हे 0.5 इंच आहे हे सुद्धा सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. तर हे आपण इथे मायनस करून घ्यायचं आहे. ते कसं, तर या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे आणि या बाजूची लाईन इथे आल्यानंतर जेवढी तिरकी जाते तेवढी आपल्याला तिरकी जाऊन द्यायची आहे. तर हे मार्किंग करून घेतलं. सेम आपल्याला फ्रंटच्या भागामध्ये पण ते चेंजेस करायचे आहेत, पण हे आपण थोडं नंतर करणार आहे. हे आपण कटिंग करताना इथून असं कट करणार आहे आणि नंतरचा भाग मी तुम्हाला नंतर दाखवते की कशा पद्धतीने इथे फ्रंटमध्ये आपल्याला थोडंसं चेंजेस करायचे आहेत. त्याच्या अगोदर बघा इथून आपल्याला हे शोल्डर आहे ते खालच्या बाजूला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे, बरोबर. तर बघा आपण आता इथे बघत आहोत. तर आता इथे शोल्डरमध्ये आपण काय काय चेंजेस करायचे आहेत ते बघूया. तर शोल्डरला आपण खाली यायचं आहे अर्धा इंच, ओके. इथे अर्धा इंचावर मार्क केल्यानंतर ही पट्टी आहे ही आपल्याला या लाईनशी आपल्याला सरळ ठेवायची आहे, बरोबर. आणि त्यानंतर जी पण इकडे लाईन जाते ती आपल्याला इकडे तिरकी देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने देऊन घेतली. त्यानंतर आता आपल्याला हा पॉईंट आहे तो उचलायचा आहे आणि या लाईनवरून आपल्याला इथे आता हा पॉईंट आपला कुठे आला होता
तर हा बरोबर, हा नाही आपल्याला इकडचं मोजून बघायचं आहे बरोबर. तर हा जितका पॉईंट आलेला आहे इथून बघायचा, हा किती आला आहे, तर हा इथून इथपर्यंत सेम येणार आहे आपला बरोबर हा, आणि त्यानंतर हा तिकडे जाणार आहे तिरक्यामध्ये. तर हे किती आले आपलं 3.25. तर इथून आपलं हे 3.25 कुठे येते बघायचं. तर इथून हे 3.25चा पोर्शन आहे तो आपला इकडे पुढे गेलेला आहे इकडेपर्यंत या लाईनवर. तर हा जो 3.25चा पोर्शन आहे तो आपल्याला इकडे या लाईनवरती 3.25 बघायचा आहे कुठे येते. तर हे आलेलं आहे इथे बरोबर. म्हणजे हा पोर्शन जेव्हा जोडू आपण हा याच्यावरती त्यावेळेला हा इथे येणार आहे बरोबर. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे हा लाईन घ्यायची आहे या पॉईंटवरती, आणि या लाईन आणि यामध्ये सेम अंतर असलं पाहिजे अशी ही इथे लाईन ठेवून घ्यायची आहे. तर बघा हे आणि हे अंतर बरोबर आहे का, टेपनी एकदा चेक करा. हे किती आहे, 2.5 इंच आलेलं आहे. तर सेम इकडे पण 2.5 इंच यायला पाहिजे. तर हे आलं का, हां. तर आता 2.5 इंच आपल्या इकडे हे आलं. तर आता आल्यानंतर थोडंसं अंतर पुढे घेऊयात हे थोडंसं. तर हे आल्यानंतर ही लाईन आता इथे क्रॉस झाली आपली बरोबर. तर इथून आता आपल्याला हा मुंड्याचा नवीन मुंडा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर ते मार्किंग आहे ते आपल्याला बघा या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. हा आणि हा पॉईंट आपला इथे जोडून घ्यायचा, की ज्यामुळे आपला हात इथे नवीन मुंडा तयार झालेला आहे. याचं कटिंग आहे ते आपण आता करून घेऊयात. तर हे सगळं जे मायनस केलं, मायनसचा एक पॉईंट राहिला तो सांगायचा म्हणजे, तर बघा इकडे जो गळा आहे, समजा तुमचा गळा इथे जास्त आहे म्हणजे 7.5-8 इंच घेतला असाल तर तुमचा ह्या छातीच्या लाईनच्या खाली आला गळा. हां, इथे आता माझा आलेला नाही. आता ही जी आपली छातीची लाईन आहे ती मी तुम्हाला वेगळ्या पेनने दाखवते म्हणजे तुमच्या तो पॉईंटही लक्षात येईल की जर असं असेल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये काय चेंजेस करायचे. तर बघा इथून ही पट्टी मी सरळ स्ट्रेट ठेवली आणि ही छातीची लाईन आहे ही सरळ पुढे मी ओढून घेतली. तर ही माझी छातीची लाईन आहे बरोबर. जर छातीच्या लाईनच्या खाली तुमचा गळा आला असेल समजा 1/2 इंच किंवा अर्धा इंच, तर टोटल उंचीमध्ये वरच्या बाजूनी तुम्हाला इकडून 1/2 इंच अंतर मायनस करायचं आहे. कळलं, हे सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे. आता आपला गळा खाली गेलेला नाहीये त्यामुळे आपण इथे आता काही मायनस करणार नाही आहोत. इथे जे पण आहे ते आपलं असंच घेणार आहोत. तर इथे आता फ्रंट गळ्याचं मार्किंग बघूया आणि मग आपण कटिंग करूया. तर आता आपल्याला शोल्डर तयार 2.5 इंच हवा आहे. तर शोल्डर मी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. तर मी इथे 3.5 वरती मार्किंग करणार आहे. सेम 3.5 खाली मार्किंग करून घेणार आहे. मला 3.5च बस आहे. याच्यापेक्षा तुम्ही इकडच्या बाजूने तुम्हाला जर गळा रुंदी अजून हवी असेल तर तुम्ही 1/2 इंच किंवा अर्धा इंच अजून घेऊ शकता, पण मला त्याची आवश्यकता नाही वाटत. मी जेवढं आहे तेवढंच इथे घेणार आहे. सॉरी, इकडून घेतलं किती 3 इंच बरोबर. त्यानंतर इकडे आपली राहिलेली आहे किती गळा रुंदी 2.25 इंच. तर इकडून आपण 3 इंच घेणार आहोत. ओके, तर इकडून 3 इंच घेणार आहोत आपण 1/2 इंच प्लस करून. याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला अर्धा इंच जरी प्लस करायचं असलं तरी करू शकता, पण मी जेवढं आहे त्याच्यामध्ये फक्त 1/2 इंच प्लस करून 3 इंचवर मार्किंग करून घेणार आहे. तर हे मार्किंग करून घेतलं. यानंतर मला इथे पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर पद्धतीने तुम्ही पानगळाचा शेप देऊन घ्या तुम्हाला जसा आवडतो तसा. तर आता हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तुम्ही याची मी तुम्हाला ह्याच्यावरती प्रिंट पण टाकेन, याचा फोटो पण तुमच्याशी शेअर करेन की कशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे. तर चला हे आपण आता कट करून घेऊया. तर कट करण्या अगोदर हे फक्त आपण एकच पार्ट आपण कटिंग करणार आहोत. तर बघा यानंतर इथे आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायचं. तर हे जर आपण बाहेरून कट करूया, याचं जर आपल्याला अजून व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा फ्रंट पार्ट आपण काढून घेऊया. हा थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. तर आता बघा हा जो टक्स आहे तो पहिल्यांदा आपण कट करून घेऊया. तर बघा हे कट करून घेतलं. यानंतर आता आपल्याला हा पोर्शन आहे तो बघायचा इथे यावरती ठेवून घ्यायचा आहे. बघा इथे ठेवून घेतला. अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर इथे इस्त्री मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा पोर्शन आहे तो गळ्याचा कट करून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि हा शेप आहे तो आपल्याला बरोबर असा इकडपर्यंत देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप आहे तो बरोबर इकडून आपण कट करून घेऊया. तर बघा हा मी आहे तो डाट या पद्धतीने इथे व्यवस्थित या पद्धतीने प्रेस करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला या डाटची सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर बघा इथून इथपर्यंतचा किती आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. तर इथे मी सेंटर पॉईंट काढून घेतला. त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला इकडे अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा इथून मी अर्धा इंचावर किंवा अर्धा इंचापेक्षा थोडंसं
मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि यानंतर इकडे आपल्याला हा पॉईंट आहे, हा आपला घेरचा पॉईंट आहे, तर इकडून आपल्याला अर्धा इंच बाहेर घ्यायचा आहे। तर मी इथं हा पॉईंट अर्धा इंच बाहेर देऊन घेते। तर हा पॉईंट आणि हे, तर या पद्धतीने आपल्याला हा कर्व शेप आहे आपला, त्याचा वापर करून घ्यायचा। आणि बघा या पद्धतीने इथे हे तीनही पॉईंट आपण या पट्टीवर घ्यायचे आहेत, या पद्धतीनं देऊन घ्यायचे आहे। तर हा जो इथं कोण निर्माण झाला होता तो सुद्धा आपला इथे बरोबर मायनस झालेला आहे। तर बघा या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचा शेप तयार होईल। तर हा शेप आपण पहिल्यांदा कट करून घेऊ। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बाजूला किंचित एक सूत अंतर आपल्याला इकडे डाऊन करून घ्यायचं आहे, गळ्याच्या बाजूला, मुंड्याच्या बाजूला। गळा जर डीप असेल तर आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचं असतं। तर हे आपण आता कट करून घेऊया। त्याच्या अगोदर पहिला आपण मुंडा कटिंग करून घेऊया। तर हे या पद्धतीने आपलं कटिंग होईल। आणि हा पोर्शन आहे तो इथेच तुम्ही एकतर चिकट टेपनी चिटकून घेतला तरी चालेल। सध्या मी हे जे असं फॅब्रिक गम आहे त्याने हा पोर्शन इथेच चिटकवून दिला तरी चालेल, की ज्यामुळे आपल्याला हे परत परत निघायला नको आणि हा पोर्शन आपला आहे तसा इथे फिक्स राहील, बरोबर। हे इथे व्यवस्थित इस्त्री करून पॅकच करून टाकायचं आपण। तर आता आपण हे कट करून घेऊया। जे पण मार्किंग केलेलं आहे त्याच्याच वरती आपल्याला हे कटिंग करायचं आहे। तर बघा हे या पद्धतीने कटिंग होईल। आणि हा जो पोर्शन थोडासा पॉईंट आपला निघत आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा। तर हाही पॉईंट निघून जाईल आणि हा सुद्धा पोर्शन आपला बरोबर मापामध्ये तयार होईल। तर आता बघा हा पोर्शन इथे थोडंसं नोक तयार झालेला आहे, ते आपण या पद्धतीने कट करून घेणार। तर हा आपला इथे तयार झालेला आहे प्रिन्सेस कट। तर बघा इथे आता हाही डाट आपला सेम आला आणि याही बाजूचा बघा हाही इथपर्यंत प्रॉपर जुळला आणि इथून सुद्धा आपण व्यवस्थित सेमच अंतर घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा आपला इथे इझिली प्रॉपर पद्धतीने जुळणार आहे। तर कुठेही मागे पुढे होणार नाही आपला हा पोर्शन। आणि यानंतर आता आपण हे कट करून घेऊया आणि गळ्याचा शेप आपण कट करून घेऊया। हा गळ्याचा शेप आपला रेडी झालेला आहे। आणि इथे जर तुम्ही फ्रंटमध्ये टक्स घ्यायचा असेल तर बघा या पद्धतीने ही जी लाईन आहे हीच आपल्याला सरळ घ्यायची आहे इकडे पुढेपर्यंत। या टक्समुळे सुद्धा फिटिंग खूप छान येतं। इथे आपल्याला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, तर या बाजूला अर्धा आणि या बाजूला अर्धा असाही घेऊ शकता, किंवा या बाजूला पाव इंच आणि या बाजूला पाव इंच, टोटल अर्धा इंचाचा टक्स मी इथे घेणार आहे। आणि या बाजूने आपण 1.5 इंच टक्सची अंतर ठेवणार आहोत या बाजूने। तर इथे मी 1.5 इंचांवर मार्क केलं आणि हा टक्स आहे तो इथे मी जोडून घेतला। तर इथे सुद्धा आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे। खूप फिटिंग मस्त येते, तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे हा टक्स येईल आपला, हा आपला प्रिन्सेस कट। आणि यानंतर आता आपल्याला बघायचं आहे आपल्या बॅकवरती आपल्याला हा फ्रंटचा पोर्शन आपला जुळवून घ्यायचा आहे। तर इथे हा आपण बॅक घेतला, आता हा प्रिन्सेस कटचा पोर्शन आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा पोर्शन आहे तो आपण इथे ठेवून घ्यायचा। इथून फक्त एक लाईन आपल्याला एवढंच अंतर घ्यायचं आहे आणि हा पोर्शन इथे ठेवायचा आहे। ही लाईन आणि ही लाईन व्यवस्थित जुळली पाहिजे, बरोबर। या लाईनवरती इथे हे जुळवून घ्यायचं आहे आणि हे जेवढं तिरकं जात आहे हे आपल्याला हे इथे तिरकं जाऊ द्यायचं आहे, ओके। आणि त्यानंतर इथे पण आपल्याला ही लाईन आपल्याला थोडी देऊन घ्यायची, ओके। ही लाईन देऊन घेतल्यानंतर हा पोर्शन आहे तो आपल्याला आता बाजूला ठेवून द्यायचा आहे। आणि जेवढं इथं अंतर आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून बघा इथे किती आलेलं आहे आपलं, हे 1.5 इंच, 1.5 इंचला एक लाईन कमी आहे, बरोबर। तर 1.5 इंचला एक लाईन कमी हे अंतर इकडे हे त्यांच्या मेजरमेंट वाईज आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच करायचं आहे। तर हे अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस हे असं इतपत अंतर ते होईल। तर हे अंतर याच्याबरोबर लाईन मारून घ्यायचे। तर मी पहिला पेन्सिलने लाईन आखून घेते आणि त्यानंतर मी याच्यात काय चेंजेस केला ते तुम्हाला सांगते। तर बघा ही लाईन आपण या लाईन बरोबर इथे ओढून घ्यायची आहे, घेतली। त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यात जर गळा, आता याच्यात टोटल उंची गळा आपला बसणार आहे, गळा आणि टोटल उंची हे बसते का याच्यामध्ये, तर आपल्याला टोटल उंची 14 इंच हवी आहे आणि ते 14.5 आले। प्लस अजून एक याच्यातला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की जेव्हा गळा तुमचा डीप आहे म्हणजे चेस्ट लाईनच्या खाली जाणार आहे त्यावेळेला इकडे वरच्या बाजूने गळा अर्धा इंच मायनस करावा लागतो, बरोबर। जर गळा इकडून मायनस करायचा आहे, आता इथे जर आपला गळा 9 इंच आपण घेतला, बघा इकडून 9 इंचांवर मार्किंग केलं तर हा गळा आपला इथे येणार आहे, बरोबर। 9 इंचांवर मार्किंग केलं म्हणजे हा गळा चेस्ट लाईनच्या खाली आला, तर आपल्याला वरच्या बाजूने गळा उंची अजून अर्धा इंच कमी करावी लागणार आहे। तर मग अर्धा इंच कमी केल्यानंतर आपल्याला हा आपली ब्लाऊजची उंची याच्यामध्ये येणारच नाही, तर पहिला आपण अर्धा इंच मायनस करूया। आता हे पहिला आपला मायनस झालेलाच आहे, हे पाऊण इंच जे फ्रंटमध्ये जसं इकडून पाऊण इंच मायनस झालं होतं तसंच सेम मी ही लाईन पुढे ओढून घेतली, हा पाऊण इंचाचा पोर्शन आपला मायनस होणारच आहे, बरोबर। तर हा मायनस झाला। याच्यानंतर आता अजून मायनस होणार आहे तो म्हणजे गळा जर चेस्ट लाईनच्या खाली आहे म्हणून, तर हेही अर्धा इंच आपण इथे मार्क करून घेऊया, या बाजूलाही अर्धा इंच आणि त्यानंतर आपण ही मार्किंग, अरे एक मिनिट, इकडून अर्धा इंच। तर हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ
आणि हे आपलं मार्किंग मायनस होणार आहे. आता आपल्याला इकडून गळा उंची, आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे बरोबर. आता इकडून गळा रुंदी पहिला टाकून घेऊया आपण, शोल्डर टाकून घेऊया. शोल्डर आपलं 2.5 इंच तयार हवं आहे, तर 3.5 वरती मार्किंग केलं बरोबर. 3.5 वरती मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला इथून शोल्डरच्या सेंटरमधून आपल्याला बॅकची उंची जुळते का बघायचं आहे, आणि नसेल तर आपल्याला थोडंसं खाली जाता येते का बघायचं. तर इथून आता आपल्याला 14 इंच तयार हवी आहे, तर 15 इंच आपल्याला उंची पाठीमागची हवी आहे, कारण वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार, खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. तर मी इथून काय करणार आहे, हे बघा इथे 15 इंच आले ना, तर इथे 15 वरती मी मार्किंग करणार आहे. आणि ही जी लाईन आहे ही मी अशी इकडे तिरकी घेणार आहे. जर तुम्हाला थोडंसं अंतर कमी चालणार असेल तर तुम्ही हीच लाईन कटिंगमध्ये घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला उंची प्रॉपर वाटत असेल की ऍक्च्युली या लाईनवर जरी तुम्ही ब्लाऊज शिवला तरी उंची कमी वाटत नाही, ब्लाऊज प्रॉपरच होतो. पण कसं आहे की तुम्हाला कटिंग करताना तर इथे बघा अंतर तुम्हाला टोटल किती अंतर दिसणार आहे, हे 14 इंच तयार झाल्यानंतर ब्लाऊज 13 इंचाचा होणार आहे, म्हणजे त्या मानानं शॉर्ट वाटणार आहे. पण गळा डीप असेल ना तर ब्लाऊज शॉर्ट वाटत नाही, हे त्यातलं म्हणजे घातल्यानंतर तो पोर्शन आपल्या लक्षात येतो. तर तुम्हाला जर या पद्धतीने करून बघा आणि मग ठरवा की तुम्हाला खालच्या बाजूने मायनस करायचं आहे की नाही करायचं आहे ते. तर इथे मी 15 इंचांवर मार्क करून घेणार आहे आणि 15 बरोबर हे मी ही लाईन आहे ही आलेली ती इथे या पद्धतीने तिरकी 15 बरोबर. या इकडून पहिला 15 बघूयात आपण कुठे येते, तर इथे 15 येते, तर ह्या 15 बरोबर आपण ही लाईन इकडे जोडून घेऊया. इथून घेऊया या बाजूतनं, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं वरती घेतलं तरी चालेल, कारण हे खूपच तिरकं राहणार आहे आपलं, आणि हे तिरकं जाऊ नये याच्यासाठी इथे आपण हे मार्किंग करून घेऊयात असं. ओके, तर या पद्धतीने तुम्ही तुमचं अंतर मॅनेज करू शकता. म्हणजे जर तुम्हाला उंची पाठीमागे कमी व्हायला नको असेल तर, पण हे अंतर मात्र तुम्हाला याच्या फ्रंटच्या बरोबर एवढंच घ्यायचं आहे, कारण हे जर तुम्ही कुठे अजून कमी जास्त केलात तर मग इथे तुम्हाला फिटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला असं करायचं नाहीये, इथे व्यवस्थित याच पद्धतीने अंतर घ्यायचं. इथपर्यंत तुमचं फिटिंग येईल आणि हा भाग आहे हा पाठीमागच्या बाजूत जाणार आहे, त्यामुळे हा तसाही पुढच्या फ्रंट बाजूशी याचा काही संबंध येणार नाही. तर हे तुम्ही करू शकता. आणि जर एक शिवल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही या बरोबर जर घेतला असतं तरी आपलं ब्लाऊज प्रॉपर आलं असतं, तर नेक्स्ट ब्लाऊजमध्ये तुम्ही हे 1.5 इंच आहे हे मायनस करून टाका आणि त्या पद्धतीने एक ब्लाऊज शिवून बघा. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत. तर पहिल्यांदा आपण हे साईड कट करून घेऊया आणि मग आपण बॅकच्या गळ्याचं कटिंग बघूया. पोर्शन आहे त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये हे बघा हे एकच पार्ट इथून काढून घेणार आहे. लिहून ठेवूयात बॅक 38 चेस्ट. ओके, त्यानंतर इकडे 1.5 इंचेस 1.1चा पार्ट तयार झालेला आहे. याच्यानंतर आता आपण इकडे गळ्याचं मार्किंग करूया. गळा 3.5 वरती घेतला, इकडून गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, तर इथे आता गळ्याची उंची बघायची आहे 9 इंच, तर 9.5 वरती मार्किंग करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इकडून खालून गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. मला जास्तही ब्रॉड नको आहे त्याच्यामुळे मी इथे 2.5 इंच घेत आहे. तर इकडूनही 2.5 इंच घेऊन आपण हा एक चौकोन बॉक्स बनवून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपल्याला इथे या कर्व शेपचा वापर करून बघा इथे अगदी छोट्या आपल्याला हा इथे असा मस्त गोल कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा गळा बॅकचा तयार होईल आणि हे बॅकचं. तर याच पद्धतीने आपण आता ह्याची कटिंग बघणार आहोत. याच्या बाहीचा व्हिडिओ आपण बाहीचं कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, म्हणजे एकच व्हिडिओ खूप मोठा होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या, तर हा तुम्ही पार्ट बघून घ्या की हा कट करणार नाहीये, कारण मला हा नेक्स्ट ह्याच्यासाठी सुद्धा काही याला लागणार असेल तर मला तो वापरता येईल, त्यामुळे मी गळ्याचं कटिंग नाही करणार आहे. तर हा बघा हा पार्ट आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हे कटिंग जर आवडलं असेल आणि अशाच पद्धतीच्या कटिंग जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. याच पद्धतीचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ यापुढे आपल्या चॅनलवरती मी आपल्यासाठी अपलोड करत राहीन. तुम्हाला जर यात काही शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारू शकता आणि या पद्धतीने कटिंग करण्याचा प्रयत्न जरूर करा. तर अशाच पद्धतीच्या अजून व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या स्टिचिंग म्हणजे मेन फॅब्रिक आणि आपलं अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत. आणि हे मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती कट करताना आपल्याला मेन म्हणजे या बाजूला इथे आपण शिलाईचं मार्जिन ऍड केलेलं नाहीये, या बाजूत आणि या बाजूत, म्हणजे हे जे इकडं आहे या बाजूंमध्ये आपल्याला अर्धा इंच म्हणजे 0.5 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. इथे लिहून ठेवा मार्जिन ऍड करणे. आणि इकडे पण या बाजूला 0.5 इंच मार्जिन ऍड करणे. आणि नंतर आपल्याला मग स्टिचिंग करायचं आहे. तर मेन फॅब्रिक आणि अस्तर जसं आपण करणार आहोत ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.